महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उरण तालुक्यात एक नवं राजकीय समीकरण घडत असल्याचे संकेत मिळत आहेत। भाजपाचे युवा नेते अखिलेश यादव आयोजित उलवेची महाराणी नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं युवा नेते रुपेश पाटील आणि समाजसेवक तेजस डाकी हे दोघं एकाच मंचावर पोहोचले। या उत्सवात उलवेच्या महाराणीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि उरणच्या विविध समस्या मांडताना तालुक्याच्या राजकारणाला एक नवीन दिशा देण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। यावरून तेजस डाकी हे समाजसेवेतून रुपेश पाटील यांच्या सोबत राजकारणात सक्रिय होत असून उरणच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हे मोठे कलाकार होते, आर्टिस्ट होते आणि त्यांनी जेव्हा मला 2012 ला सांगितलं की तुझ्यासारखे चित्रकार राजकारणात यायला पाहिजे आणि माझं राजकारणात एंट्री झाली, आपण असं म्हणूया, शिवसेनेत मी काम केलं, त्याच्यानंतर शिंदे साहेबांसोबत काम केलं, ते ज्या वेळेला सीएम होते, मुख्यमंत्री होते, रात्रंदिवस आम्ही त्यांच्यासोबत काम केलं। ते असं चालूच असताना मला अनेक मित्र, जसं अनिलचं मी म्हणेन, मग इथल्या काही अनेक पदाधिकाऱ्यांचं बोलेन, तसंच माझ्यासोबत बसलेले तेजस डाकी, आम्ही एका कार्यक्रमामध्ये भेटलो। त्यांची दानशूरपणा त्यांनी केलेला लोकांना, म्हणजे त्यांची एक छोटीशी एक गोष्ट सांगतो की त्यांच्या गावामध्ये एक मुलगी झाली तर त्या वडिलांना, त्यांच्या फॅमिलीला ते हातभार लावतात, आर्थिक हातभार लावतात, ते शिक्षणासाठी पैसे देतात। हे ज्या वेळेला मला कळालं, त्यांनी अनेक विषय घेतले, मग आम्ही चांगले मित्र झालो। मग याच्यातून राजकारणामध्ये माझी जी वाटचाल चालू होती, त्यांना पण मी म्हटलं की तुम्ही राजकारणामध्ये यायला हवेत। त्यांनी निवडणूक लढवली, पण एक राजकीय पक्ष असायला हवा की त्याच्याने तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचता येतं, प्रशासनापर्यंत पोहोचता येतं। आणि आज मला असं वाटतं मी शिवसेनेतून काम करताना आज आम्हाला पुढचं काही करता विचार केला राजकीय, तर आम्हाला इथलं एक व्यक्तिमत्व असायला हवं, तुला एक सपोर्ट म्हणून, स्थानिक व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला असायला पाहिजे। म्हणूनच आता आपण काही 2 दिवसात तेजस डाकी भाई असतील आणि मी स्वतः एक नवीन काहीतरी वाटचाल करण्यासाठी आम्ही एकत्र येतो। उद्देश राजकारण नाहीये, उद्देश एवढाच आहे, उरण मधून जर होत करू तरुण, माझंही गाव उरण आहे, शिकलो जरी मुंबईत असेल, माझं कॉलेज जरी मुंबईत झालं असले तरी आमच्या ज्या काही रूट आहेत, मुळं आहेत, ती आमची गावातच असल्यामुळे या उरण तालुक्यात, या उरण विधानसभेत नवीन काहीतरी समीकरण, ते पण चांगलं लोकांसाठी, तेही लोकांच्या समस्या उचलतात, आम्हीही लोकांच्या समस्या उचलतो। मी केलेलं चिटफंड घोटाळ्यावरचं आंदोलन असेल, त्यांनी नंतर त्याच्यावर काम केलं, हे तरी ही वाट एकत्र येताना दिसत असताना आज एका कार्यक्रमाला आम्ही आलोय, एका सोबत काम करतो। उद्या फ्युचरमध्ये किंवा उद्या काही दिवसातच एक वेगळं राजकारण उरणमध्ये बघायला मिळेल, हे नक्कीच मी तुम्हाला आज ग्वाही देतो। आणि चांगली सुरुवात उरणच्या तरुणांना आम्ही करून देऊ, दिली ग्वाही देतो। फक्त आणि फक्त थेट उरणच्या विकासासाठी आम्ही काम करणार, हे तुम्हाला ह्या माध्यमातून मी तुम्हाला ग्वाही देतो, शब्दही देतो। ज्या पद्धतीने काम करायचं त्या पद्धतीने केलेला, कारण जेव्हा समाजसेवा करत होती तेव्हा कुठेतरी उरण ज्या पद्धतीने वंचित राहिलेला आहे, तेव्हा मन असं दाटून येतं की काय नक्की करायला होतं। तर माझे जे मित्र आहेत, रुपेश पाटील, मित्र बोलण्यापेक्षा ते माझे बंधूच आहेत, मोठे बंधू आहेत। जेव्हा ते एका राजकीय पक्षात कार्य करत होते, युवांसाठी काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिलेली आहे। मग उरणमध्ये मोठा संकट आला होता, सतीशच्या नावाने चिटफंड घोटाळा, कदाचित रुपेशदादांनी त्यावेळी जर आवाज उठवला नसता तर आज अनेक चौकार देशोधडीला उद्ध्वस्त झाले आहेत। मग मला जाणीव झाली की समाजसेवा 100% आपण करूया, पण कुठल्यातरी राजकीय पक्षामध्ये आपण सामील होणं गरजेचं आहे। आणि रुपेशदादांच्या सोबत जर आपण काम केलं तर एक समाजसेवा पण होईल आणि 100% आपण उरणच्या विकासाला हातभार लावू शकतो। या हेतूने आम्ही राजकीय पक्षात जाण्यासाठी मी पुढील म्हणजे वाटचाल ठरवलेली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।